गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर सकाळ सकाळी चुलीवरती स्वयंपाक बनवायचं चालू आहे. इथे घातली गवारी शिजायला, शिजून झाली. आता मला फोडणी द्यायची आहे. तर चला आधी कढीपत्ता घेऊन येते. सामान सगळं आणून ठेवले लागणार. गेले वेळ डबल लाईट ये जा करते. मोबाईलमध्ये चार्जिंग पण नाही. असं चला आता मी कढीपत्ता घेऊन येते. काय खरंच गेली का लाईट? काय माहिती. जाळ पण सारखं दिसतोय. अजून भाजी बनवायची, भाकरी बनवायची. 8 वाजले, त्या 8:15 झाले. त्या जाते घेऊन येते. मला नाही विश्वास तुमच्यावर. खरंच गेले वाटतं. जवळच असल्यामुळे काय टेन्शन नसते. आणि ना मी शर्ट काय काढला नाही, त्याच्यावरती स्वेटर घातलाय आणि तशीच आली. डेअरिंग करायला लागली हळूहळू मी. जाऊ देत, आता नाही घालायचं तर कधी घालायचं, एवढं काय आहे त्याच्यात असं वाटतं फक्त म्हणायला. ही आहे कडीपत्त्याचं झाड. चला थंबनेलसाठी फोटो घ्यावा लागतो, नाहीतर ना थंबनेलला ना काय करावं लागतं, स्क्रीनशॉट आणावं लागतं. आणि स्क्रीनशॉट काय बरोबर येत नाही. ते सकाळ सकाळचं वातावरण लय भारी असतं, छान वाटतं. हे आहे सकाळ सकाळचं वातावरण, इतकं भारी वाटतंय ना की बास. म्हणूनसाठी चुलीवर स्वयंपाक करू वाटतं. का नको? सकाळ सकाळी जाऊन उन्हाला खेळायचं चाललंय. सोनं सोपा करायला लागला तर आंघोळ, कारण त्यांना जायला झालाय उशीर. डबा बनवल्याशिवाय तरी काही जाणार नाही, पण गडबड किती. तर चला आता मी स्वयंपाक करते आणि मग तुम्हाला भेटते. तर आता हे निघालं तर, आणि माझ्या भाकरीच बनवायचं चाललंय तर अजून बाकी सगळं झालंय. तर जावा, सोनं गेली खेळायला. दमवते ते, मग इथं पण दमवते तीच. स्वयंपाक आवरला, सगळं आवरून ठेवलं आणि आले आता रानात. कपडे भांडी नाही केली, आता हे रुटीनच झालंय. आजच्या दिवसात पण नाही होणार मला वाटते. उद्या सकाळचं आलं तर 1 वाजेपर्यंत होईल. कारण आता बघा 4 सार्ट राहिले तर, नाही तर अर्ध्यापर्यंत नेऊन सोडू. आणि मग आत्ता झालं तर तिथनं पुढं पण बघू, एका दिवसात करून टाकणार आहे. कारण रोज उठून हेच काम नको वाटायला लागले. घरातली कामं राहते ती. मग 9 वाजता कपड्याचा टायमिंग होतोय, भांड्याचा टायमिंग होतोय. आज काय पण करून आज सगळं फायनल करायचंच आहे. काय पण होऊ द्यात, त्या गेल्या तरी मी करून टाकणार आहे. कारण त्यांच्या अपेक्षा आमच्याकडून जास्त असते म्हणूनसाठी. तर चला असू द्या. सोनू बसली आता इथं खेळत आणि मी आले आता रानात. लागते कामाला. आता गेले त्या घरी. जेवणी केलं या, कारण घरी जायला 1 वाजते. नंतर न गावते पाणी पिऊनच पोट टच होऊन जाते. मग परत ना काय खाऊ वाटत नाही. मग डायरेक्ट 2-3 वाजता जेवायला. काल तर 3 वाजता जेवलेली, असं होतंय. तर चला असू देत, घेते पटपट. उन्हाच्या आधी 10 वाजले तर रोज 10 वाजताच येते या. आज पण 10 वाजले. त्या सोनूचा खेळ चाललाय बघा, सोनूचा खेळ चाललाय इथं. आणि करटू घेऊन आली. आता भैया होता तो पण भैया घेऊन यायचा, आणि आता ही घेऊन येते या. तर चला आता मी भांगलते, घेते पटपट भांगलून आणि जातो घराकडं. जास्त तिकडे नाही तण जास्त, पण पुढे लई तण आले. अगं नीट धर की फोन, कट करून डबल लाव. कॅमेरावर बोट ठेवतीस आणि कुठं बघते भांडगाळे. तर आता घेते पटपट भांगलून, नाहीतर उशीर होईल. इथं जास्त तण नाही बरं का, पुढे गेल्यानंतर जास्त तण लागतं. तिथनं काय सारा पुढं जातच नाही पटापटा. तर आता घेते पटापटा करून. बोलत बोलत ना लय टाइम होतो या. सोनू व्हिडिओ घेते, कसा घेतलाय काय माहित नाही, समजून घ्या आता. दिसते का तरी मी त्याच्यात? दिसते. चला. आणि आजी गेली ते ऊस आणायला. ऊसाची टायली आणून ठेवली इथं, त्यामुळं आता आलोय आम्ही हप्ता भरायला. हा काय डबा आहे का?
निघत नाही. तर आता आलोय घरी. सोनूला काही घेऊन गेलो नव्हतो या, कारण अंधार आहे आणि गार पण लागतंय. तिला म्हणलं घरीच थांब, ती घरीच थांबलेली. भरपूर वेळ झाला. आम्ही मला वाटते 6 वाजता गेलेलो, आता 7:45 झाले. त्या दुकानात पण गर्दी होती आणि फाईलच ओपन होत नव्हती आमची. तर चला जाऊ देत. आता ब्लॉगचा एक एंड इथंच करते, कारण दिवसभर काय घेण्यासारखं नव्हतं. रोज तेच रुटीन चाललं आहे. घरातलं काम करायचं, जायचं, नंतर ना थोडं येऊन बसायचं, जेवायचं. ह्याच्यामध्ये कधी 3-4 वाजता ते कळत नाही. आणि आज तर लयच लोड झाला. म्हणजे जाता जाता मी भांडी कशी घासली ते माझी मला माहिती. आता स्वयंपाक नाही बनवणार, सकाळचं पडले, कारण रानात जात असल्यामुळे ना आल्यानंतर ज्यूस वाटत नाही. काय पाणी पिल्यानंतर टच होऊन जाते. त्यात ऊस आणला होता आणि ऊस खाल्ल्यानंतर जास्त पाणी पिली, त्यामुळे जेवण काही गेलं नाही. तर हाया तीच खाणार आहे. काय आता करण्याची इच्छा पण नाही आणि काहीच नाही. तर चला असू देत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळं भांगलून झालं त्यामुळे उद्या जाण्याची गरज नाही. एक सारटा राहिला असं मला वाटते. आता त्यांची ती काढतील, तर उद्यापासून आपलं घरातलं काय असेल रुटीन ते शेअर करीन. आणि मी रोज ब्लॉग टाकत असते बरं का, पण काय कायांना नोटिफिकेशन जात नाही, तर ते मला कमेंट करतात की रोज ब्लॉग टाक. पण मी आत्ता हिथं आल्यापासून एक कंप्लीट महिना मध्ये जरा दिवाळीत किंवा कार्यक्रमात ह्यात नव्हतं झालं रोज ब्लॉग टाकणं. पण आत्ता तरी मला वाटतं 1-2 आठवड्यानं रोज ब्लॉग आहे. एक पण दिवस असं नाही की नाही टाकत म्हणून. पण काय काय ना नोटिफिकेशन जात नाही, तर ना सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा डबल. आणि नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पडेल टाकल्या. एवढं सांगायचं आहे, बस काय नाही. आणि शॉर्ट व्हिडिओ पण टाकायला सुरुवात केली, जेणेकरून आपल्याला सबस्क्रायबर वाढायला मदत होईल. आणि मला आत्ताच्या इकडे आल्यापासून खरंच माझे सबस्क्रायबर वाढले आहेत. सगळ्याच गोष्टी, जे माझं काय म्हणतात चॅनल जे डाऊन झालं होतं ना, ते आता चांगल्या प्रकारे चालायला लागले. असं सपोर्ट राहू द्या. अजून काय बोलू, असा सपोर्ट करत राहा. आणि इकडे आल्यापासून सपोर्ट छान भेटतोय. आत्ताच्या लॉंग व्हिडिओला पण चांगले सबस्क्रायबर भेटतात. रोज 5-6 म्हणलं तरी सबस्क्रायबर भेटतात. शॉर्ट व्हिडिओला पण भेटतात. छान रीच झाली आता आपल्या चॅनलची. आणि जेवढे सबस्क्रायबर वाढतील ना, तेवढे व्ह्यूज वाढत असतात. आणि झाले माझे 5,000 सबस्क्रायबर झाले ना, तर आत्ता 1,000च्या पुढे तर व्ह्यूज जातात माझे. जे पहिलं तर काय व्हायचं माहिती आहे का, माझे 1,000 सबस्क्रायबर होते ना, तरी 2-3 हजार व्ह्यूज यायचे. म्हणजे माझं चॅनल खरंच तेव्हा चांगलं चाललं होतं. जसं मी माझं गाव सोडलं, तसं पहिल्या स्टार्टिंगला त्या पण घरात मला चांगले व्ह्यूज आले होते, कारण भरपूर जणांना जाणून घ्यायचं होतं की कुठे राहायला गेले किंवा स्वतःचं घर आहे का, असं तसं. तेव्हा पण छान चाललं चॅनल. आणि नंतर डबल मी लाईव्हला वगैरे जायला लागले, डबल खाली आलं होतं. पण आता मी लाईव्ह वगैरे बंद केली आहे आणि आपलं व्हिडिओवरती जास्त फोकस केला आहे. त्यामुळे मस्त तुमचा प्रतिसाद भेटतो आहे मला आणि छान वाटतं. जेव्हा व्हिडिओला व्ह्यूज येत नव्हते का नाही, तर मला इच्छा पण नव्हती व्हिडिओ बनवायची. आता व्ह्यूज येतात तर मी ना रोज जे असेल ते डेली टाकायचा प्रयत्न करते. मग ते काही पण असू द्यात. आणि बरोबर आहे का, ताईने मला कमेंट केलेली की गावाकडची लाईफ बघायला लोकांना आवडते आणि तू घर सोडून जाते, असं तसं. ते पण बरोबर आहे, कारण पण आमची पण काही अडचण होती म्हणून गेलेलो. आणि अजून पण ती अडचण आहे, जी की सोनूच्या शाळेची. तुम्हाला पण तो प्रश्न पडला आहे, तर येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी ती पण शेअर करेन. आता मी सगळ्या कामात रिकामी झाले, फक्त मला उद्याचे दिवस घरातलं काम आहे, कारण आता नंतरनं परवा गुरुवारपासून आपले मार्गशीर्ष महिन्यातलं गुरुवार सुरू होतात. तर उद्या घरातलं थोडेसे साफसफाई, कपडे वगैरे धुणं हे झाल्यानंतर मी फ्रीच होणार आहे. म्हणजे गुरुवारी पण जरा बिझी रुटीन असेल त्या दिवशी, नंतरनं सगळं सेट होईल. मग काय रानात पण नाही आणि घरात पण जास्त काम नाही, फक्त स्वयंपाक धुणं भांडे एवढंच. तेव्हा नक्की सांगेन तुम्हाला सोनूच्या शाळेचं वगैरे. इथं शाळा नाही त्यामुळे ती जरा अवघड होतं आहे. आणि जरी आहे ना, ती लई लांब आहे. अंगणवाडी पण गावात आहे आणि आम्ही इकडं रानात राहतो. सोडायला आणायला कोणी नसतं आणि वड्यातनं जायचं आहे, त्यामुळे ती आजारी बिजारी पडत असते. त्यामुळे आम्ही तिला नाहीच लावत इथं. एक दिवस जरी शाळेत गेली ना, तर आम्ही 4-5 दिवस तरी दवाखान्यात चक्कर मारतच असतो. तिला काहीच फरक पडत नाही. लेकराचे हाल करून कोणी सांगितलं एवढं करायला, आणि तिला तर अजिबात सहन होत नाही. चालणं आणि थोडं लांब नाही की तिला मी उचलून घेऊन जाईल म्हणून. तिचं दप्तर, डबा, बॉटल, आणि तिला माझा जीव मला जड झाला आहे आणि मी तिला कुठं उचलून घेऊन जाणार आहे ना. आणि तिनं शाळेचा ड्रेस घातला आहे बघा, तिच्या पहिल्या शाळेचा. तर चला असं देत
घेतो आता, हाय ते गरम वगैरे करतो आणि खातो आणि झोपतो, कारण कंटाळा आलाय, कंबर जाम झाली आहे, नको नको वाटतंय मला तर. चल, बोलता बोलता भरपूर साऱ्या गोष्टी बोलून गेले. असं उद्या भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. छान वाटतात का व्हिडिओ, इकडचे व्हिडिओ छान वाटतात का तिकडचे व्हिडिओ छान वाटतात, कमेंट करा. बाय बाय.